का आलीयस इथं? जा ना जा. नाही हो नाही, आम्ही नाही जाऊ शकत. तू कशी जाशील म्हणा? आम्हाला सगळ्यांना घालवशील आणि एकटी नाचशील या घरात. नाचशील? हो आम्ही नाचत नाही, आम्ही नाचिवतो. आणि सगळ्यांना कशाला घालवू आम्ही? हा, आमचं काही वाकडं आहे का सगळ्यांशी? हा, सगळ्यांना नाही, अक्षराला. बरोबर? अक्षराला या घरातून घालवायचंय ना तुला? त्यासाठी सगळं केलंस ना? त्यासाठी या सगळ्या खेळ्या होत्या तुझ्या. खेळी तर त्यांनी केली हो, पण अजून त्या कच्च्या खेळाडू आहेत. त्यांना काय वाटतं त्या शिकलेल्या आहेत, त्यांना डोसकं आहे, त्यामुळे त्या काय बी करू शकतात. बघितलं ना? केवढे पुरावे गोळा केले आमच्या विरुद्ध. हा, पण झालं काय शेवटी? अधिपतींनी कुणावर विश्वास ठेवला? आमच्यावरच, नाही का? आणि त्यांना आमच्याशिवाय दुसरं काय बी महत्वाचं नाही हे एव्हाना तुम्हाला कळलं असेलच. तुला असं वाटतं ना तू जिंकलीस आणि त्यांचं प्रेम हारलं? नाही भुवनेश्वरी, मी आहे अजून. माझा श्वास चालू आहे, मी जिवंत आहे अजून. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांना हरू देणार नाही. मी माझा जीव देईन, पण मी त्यांचं प्रेम जिवंत ठेवेन. आणि शेवटी विजय प्रेमाचा होतो हे लक्षात ठेव. प्रेमाचा विजय होतो? हा, प्रेमाबद्दल लय ठाव आहे हो तुम्हाला. हा, त्यांचं प्रेम ते प्रेम आणि आमचं प्रेम काय केरसुनी? अगं तुझं प्रेम नाहीच आहे. तुझं प्रेम म्हणजे फक्त सूड आहे, सूड. तू सूड उगवलायस माझ्यावर आणि अजूनही तुझं समाधान झालेलं नाही ना भुवनेश्वरी? माझा तळतळाट लागेल तुला, माझा शाप लागेल तुला. आयुष्यभर एकटी राहशील तू. ठीक आहे, ठीक आहे. आमच्या नशिबात ते असेल तर तेच होईल. पण एक लक्षात ठेवा, तुमची बायको म्हणून नाही, पण अधिपतींची आई म्हणून मरू आम्ही. ते जास्त आवडेल आम्हाला. ते बरोबर वाटलं काय तुला? अगं म्हणलं नव तुला, जे झालं ते झालं. लहान आहे ती, माफ कर तिला. पण तिनं घराबाहेर जाऊ नये. जायचं तर जाऊ दे. अगं त्याची बायको आहे ती. राहावं बायको सारखं. घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न करू नये त्यांनी. तिनं कधी ताबा मागितला? तेच तर पाहिजे त्यांना. त्यासाठीच तर चाललंय सगळं. नाही नाही ग, अशी नाही ती. आई, तुलाही भोळी आहेस ग. तुला काय बी दिसत नाही, पण आम्हाला सगळं दिसतंय. त्या वाटत्यात तितक्या सरळ नाही, पण आता आम्ही त्यांना सरळ करणार. आमचं अस्तित्व धोक्यात आणलंय त्यांनी. आता त्यांना या घरात राहता येणार नाही. मग त्याची काय बी किंमत आम्हाला मोजायला लागली तरी चालेल. मोजू आम्ही. बोलणार नाही आहेत का माझ्याशी? तुम्हीच बोलत नाही. कुठे होतात रात्रभर? फॅक्टरी. का? कटकट नको म्हणून. म्हणजे तुम्हाला कटकट वाटते माझी? असं कुठं बोललोय? थांबायलाच नको होतं. तुम्ही जा म्हटला होतात, मी जायला हवं होतं. निर्लज्जासारखी थांबली येते. जायला कोणी सांगितलं होतं? तुम्ही. रडू बिडू नको. स्त्रीनबाई,
तुमच्या संग बोलतोय, बोलणार नाही का? उपयोग काय आता बोलून? त्याचा निर्णय झालाय ना ऑलरेडी किंवा मी जायला हवं होतं. काय बोलणार म्हणजे? म्हणजे तुम्हाला काय बोलायचंच नाही? तुम्हीच तर म्हणताय बोलण्यानं प्रश्न सुटतो. निर्णय झालाय तुमचा अधिपती, आता बोलून काय उपयोग आहे? निर्णय घेतलेला नाही आहे, तुमच्यावर सोडलाय. म्हणजे तेच तेच कसं? अधिपती, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही भुवनेश्वरी मॅडम विरोधात काही स्टँड घेणार नाही. त्यांनी या घराबाहेर जायचं नाही. मी त्यांच्या बरोबर या घरात राहू शकत नाही असं म्हटल्यावर तुम्ही म्हणता मग तुम्ही निर्णय घ्या. निर्णय घ्या म्हणजे काय? तुम्ही मला घराबाहेरच जायला सांगता ना? मला, तुमच्या बायकोला. तुमच्यासाठी मी माझी आई, घर दार सगळं सोडून आली अधिपती. माझं प्रेम आहे हो तुमच्यावर, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. मला तुमच्या बरोबर आयुष्य घालवायचंय. तुम्ही असं बोलाल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं अधिपती. असं कसं बोललात तुम्ही? मला काय वाटेल याचा एकदाही विचार नाही केलात का हो तुम्ही?